नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी लाडू, शेंगदाणे, फुटाणे, गूळ, विलायची आणि तूप याचे लाडू बनवणार आहे मी। फुटाणे अर्धा किलो, शेंगदाणे अर्धा किलो, गूळ अर्धा किलो आणि 5-6 विलायच्या, अर्धा किलो तूप। गॅस ऑन करायचा, कढई ठेवायची, कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे। अर्धा किलो शेंगदाणे आहेत, शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। लाडू बनवण्यासाठी मी साहित्य बरोबर घेतलेलं आहे, सगळं अर्धा किलो घेतलेलं आहे। बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता याला थंड होऊ देते आणि याचे टप्पर काढून घेते मी व्यवस्थित। शेंगदाणे थंड झालेले आहेत, याला आता तळून घ्यायचं असं, त्याचे टप्पर काढून घ्यायचे पूर्ण। शेंगदाण्याचे टप्पर काढून झालेले आहेत, स्वच्छ करून आणले मी शेंगदाणे। याच्यामध्ये फुटाणे टाकायचे, याला कोणी भाजलेले चणे सुद्धा म्हणतात, याला पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे। गूळ टाकायचा, गुळाला पण खिसून घेतलेला आहे मी। विलायची आहे, विलायची पण टाकायची याच्यामध्ये। सगळं मिक्स करायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं। इथं मी प्लेट घेतलेली आहे मोठी, बघू शकता बारीक झालेला आहे। एवढंच बारीक करायचं, जास्त पण बारीक नाही करायचं, लाडू छान वळता येतात। सर्व बारीक करून झालेलं आहे, गूळ, शेंगदाणे आणि फुटाणे एकत्र बारीक करून घेतलेले आहेत मी, बघू शकता। गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे, तूप गरम करून घ्यायचं आहे। आता त्याच्यासाठी कढईमध्ये तूप टाकायचं, तूप पण घरचंच तूप आहे। तूप आहे ना एकदम कडक तपू द्यायचं, लाडू मस्त ठिसूळ होतात तूप कडक तपल्यानं। तूप कडलेलं आहे, आता याला आपण टाकून घेऊ। तूप आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं। गूळ, शेंगदाणे, फुटाणे, गूळ पातळ होतो गरम तूप टाकल्यानं आणि लाडू छान होतात। छान मिक्स करून घ्यायचं तूप याच्यामध्ये। बॅटर तयार झालेला आहे, आता लाडू बनवायचे। जेवढा पाहिजे तेवढा लाडू बनवू शकता, मी याप्रमाणे बनवते लाडू। बघा सर्व लाडू असेच बनवते मी। हे लाडू खायला ना खूप छान असतात, बघू शकता लाडू माझे होत आलेले आहेत। लाडू बनवून तयार झालेले आहेत। गूळ, फुटाणे, शेंगदाणे, तूप आणि विलायची टाकली। कसे वाटले लाडू कमेंट करून नक्की सांगा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा गूळ, फुटाणे आणि शेंगदाण्याचे लाडू कसे झाले ते।